दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागपूर दौऱ्यावर आहेत। रात्री 8:30 वाजता ते नागपुरात येणार आहेत। हॉटेल प्राइड समोर डॉक्टर हेडगेवार चौकात त्यांचं स्वागत होईल। ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद्यांविरोधातील लढ्यात मोठं यश मिळाल्यानंतर गृहमंत्री पहिल्यांदाच नागपुरात येणार आहेत। त्यामुळे भाजपकडून त्यांच्या स्वागताची जंगी तयारी सुरू आहे। गृहमंत्री अमित शहा आज नागपूर दौऱ्यावर आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत। प्रवीण, अमित शहा आज नागपूर दौऱ्यावर आहेत। साधारण किती वाजता ते पोहोचतील आणि त्यांच्या स्वागताची तयारी कशी केली जाते आणि या संपूर्ण त्यांचा दौरा नेमका कसा असणार आहे? अमित शहा महाराष्ट्रात असतील आणि अत्यंत महत्त्वाचा दौरा आहे हा। आणि संध्याकाळी 7:30 वाजता नागपूर विमानतळावर अमित शहा पोहोचतील आणि आज त्यांचा मुक्काम असणार आहे। आणि नागपूरसह नांदेड आणि महाराष्ट्रातल्याच आणखी एक ठिकाणी कार्यक्रम आहे, म्हणजे नागपूरचा, नांदेडचा आणि मुंबईचा असे 3 कार्यक्रम आहे। आणि महाराष्ट्राचा दौरा अत्यंत महत्त्वाचा यासाठी आहे कारण की ऑपरेशन सिंदूर नंतर संपूर्ण देशभरात भाजपच्या वतीनं ज्या पद्धतीनं माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवली जावी त्यासाठी प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे याचा आढावा सुद्धा महाराष्ट्रात अमित शहा घेणार आहे। त्यासोबतच नक्षलवादाचं समूळ उच्चाटन हे मार्च 2026 पर्यंत पुढच्या वर्षीपर्यंत करायचं आहे। आणि अमित शहांनी सांगितलंय की मार्च 26 नंतर कुठलाही माओवादी हा देशात शिल्लक राहणार नाही। त्यामुळे आता 27 माओवादी हे छत्तीसगडमध्ये बुधवारी मारले गेले, शुक्रवारी 4 माओवादी हे गडचिरोलीमध्ये मारले गेले आणि महाराष्ट्रामध्ये तर आता फक्त अवघे 25 माओवादी उरलेले आहे। आणि छत्तीसगड, तेलंगणामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये माओवाद्यांची संख्या कमी होत चाललेली आहे। त्यामुळे या संदर्भात सुद्धा आढावा जो आहे तो अमित शहा यांच्या वतीने घेतला जाईल। केंद्रीय गृहमंत्र्यांच्या खात्यामधले जे कार्यक्रम, जे विभाग असतात, जसं अग्निशमन विभाग आहे किंवा फॉरेन्सिक लॅब आहे, याचे देशभरामध्ये कार्यक्रम असतात, त्याची आखणी जी आहे ती केली जाते। आणि नागपूरमध्ये सुद्धा कळमेश्वर जवळ फॉरेन्सिक लॅबच्या भूमिपूजनासाठी अमित शहा येत आहेत। पण यासोबतच संघ मुख्यालयामध्ये म्हणजे संघ मुख्यालय नागपुरात आहे, त्यामुळे अमित शहा येत असल्यामुळे या संदर्भातील भेटीगाठी ज्या आहेत त्या होणार आहे। त्यामुळे मुक्कामी अमित शहा आज येणार आहे आणि उद्या नांदेड येथे जातील आणि नंतर मुंबई येथे जातील। त्यामुळे नागपूर, नांदेड आणि मुंबई असा हा दौरा आहे। त्यामुळे ऑपरेशन सिंदूर यासोबतच नागपूरनं ऑपरेशन सिंदूरमध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान होतं कारण की नागपूरमध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी सरकारच्या ज्या आहेत त्या आहेत आणि डेपो आहेत नागपूरमध्ये गव्हर्नमेंटचा, केंद्र सरकारचा। धन्यवाद प्रवीण, आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता